बारामती तिथल्या त्या एकूण 30 गावांमध्ये वातावरण फिरलंय. सुनेत्रा पवारांचा ही डाऊट खरा ठरतोय. पवारांनी तेच लोक आता फोडलेत. ज्या बारामतीत अजित पवार फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी यायचे आणि लाखांचे लीड घेऊन समोरच्याचे डिपॉझिट जप्त करायचे. त्या बारामतीत मुख्यमंत्री फडणवीस, गोपीचंद पडळकर, गडकरी, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे असे जगभर नेते प्रचारासाठी येणार आहेत. ज्या बारामतीत पवारांनी उमेदवार न देऊन काँग्रेसनं माघार घेतलेली असताना तळ ठोकून प्रचार करण्याची वेळ आलीय. त्या बारामतीत सुनेत्रा पवारांना आधीच डाऊट आला होता की घोळ नेमका कोणी आणि कसा केला. अजित पवारांचा अपघात की घातपात. सुनेत्रा काकी गप्प. मोबाईल सापडतो आणि ब्लॅक बग जुळतो. पार्थ पवार गप्प. बारामतीत दादाची फायर घेतली जात नाही. अख्खी बारामती पाहते आणि सरकार गप्प. 2 महिन्यात सगळा विषय हाताबाहेर निघून गेला. अजित पवारांच्या काळात मिनिमल बारामती प्लस मॅक्झिमम राज्य ही रणनीती होती. आता बारामती केंद्रित प्लस भावनिक एकीकरण ही सुनेत्रा पवारांची रणनीती. सुनेत्रा पवारांनी प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी गावामध्ये मंदिरात नारळ फोडून केला. गावांचा पाणी प्रश्न. जवळपास 33 गावांचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. अजित पवारांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत बारामती इथल्या त्या एकूण 30 गावात पदयात्रा आणि सभा घेतल्या. त्याच दरम्यान दिवाळी होती. 3 दिवस बारामतीत पवारांनी म्हणजे अजित पवारांनी तळ ठोकला होता. बारामती इथला प्रचार फिरतोय हा डाऊट अजित पवारांना मागच्या विधानसभेला आला होता. पण अजित पवारांनी ते मॅनेज केलं. यावेळी मात्र फॅक्टर पूर्ण बदलला. ही जागा अजित पवार यांच्या 8व्या टर्ममधून रिक्त झालीय. बारामती हा पवार कुटुंबाचा गड. सुनेत्रा पवार यांनी स्वतः तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क करावा लागतोय. जेणेकरून अजित पवारांचा वारसा मी पुढे चालवते हा संदेश घराघरात पोहोचेल. ही वेळ आली कारण 2 महिन्यांमध्ये मतदार आणि 8व्या टर्मपर्यंत अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या पवारांना विश्वासात घेतलं नाही हे बारामतीला खटकलं. किमान 10 दिवस गावाची वेस सोडली जात नाही. तिथे 3ऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शपथविधीला पोहोचल्या. तुम्ही सुखदुःख पाहिलं नाही तर आमच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा का ठेवता, अशी एक चीड बारामतीकरांच्या मनात येते. आणि हाच सर्वे होता म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटापिटा सुरू होता. मात्र ही बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. पर्यायी सगळे खेळ, डावपेच इथे घडलेले दिसतायत. शरद पवार प्रचारासाठी येणार का? आम्ही उमेदवार दिला नाही, तेच खूप झालं. हा मेसेज शरद पवारांनी दिला. कुठलीही निवडणूक म्हणून लढवायची असती. ती बिनविरोध होणार नसते. हा मेसेज सुनेत्रा पवार लोकांपर्यंत पोहोचवला. काँग्रेसचा उमेदवार फक्त आपल्या शब्दावर माघार घेऊ शकतो हे शरद पवारांना समजल्यानंतर तो उमेदवार माघार घेण्यासाठी सुद्धा शरद पवारांनीच प्रयत्न केले. आणि तेव्हा काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतला. माझा फोटो कुठल्याही अजित पवार गटाच्या बॅनरवर नको, असं शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं. मात्र तरीही सुनेत्रा पवारांना बारामतीत प्रचार करताना शरद पवारांचा फोटो हा घ्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी 2000 चुकीची टाइमलाईन समजून घेणं गरजेचं आहे. अजित पवार विरुद्ध केंद्र पवार अशा पद्धतीचा सामना बारामतीमध्ये झाला. पहिल्या दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घ्यायची हा आतापर्यंत अजित पवारांच्या राजकारणाचा आणि प्रचाराचा पाठक होता. मात्र 2200ची निवडणूक अपवाद ठरली. एकूण 30 गावांमध्ये पदयात्रा काढल्या गेल्या. छोट्या मोठ्या सभा घेतल्या गेल्या. बैठका लावल्या गेल्या. कार्यकर्त्यांना पुन्हा एकजूट केलं गेलं. आश्वासनं दिली गेली. 23 गावांचा पाणी प्रश्न सोडवू असं 2370ला सांगितलं गेलं. आणि आता 2026ला ही सुनेत्रा पवार सांगतायत. ही सगळी वेळ आली होती कारण त्या एकूण 30 गावांमध्ये वातावरण फिरतीये याची माहिती अजित पवारांना मिळाली होती. आता ही नेमकी गावं कोणती आहेत तेही समजून घेऊयात. शिरसुपळ, सुपे, मोरगाव, सोमेश्वर अशा अनेक गावांमध्ये प्रचारानिमित्त 2000 काँग्रेसला अजित पवार यांना सभा घ्याव्या लागल्या होत्या. जवळपास एकूण 7 गावांचे गावभेट दौरे अजित पवारांना करण्याची वेळ 2900ला चालली होती.
कारण अजित पवारांना मेसेज मिळाला होता की वातावरण आपल्या विरोधात फिरतंय. मात्र ते अजित पवारांनी त्यावेळी मान्यच करून घेतलं होतं. आता अजित पवारांच्या अपसेटमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, विजय पवार हे बारामतीतील प्रचार सांभाळायचे. त्यामुळे त्यांना पुरेपूर माहिती आहे की अजित पवारांच्या विरोधात वातावरण नेमकं कोणत्या गावांमध्ये होतं आणि विशेष करून ते कोणती गावच घात करतील अशा चर्चा आता व्हायला सुरुवात झालीय. याही पलीकडे जाऊन आणखी एक मुद्दा समोर येतो. मला सांगा सुनेत्रा, पवारांना अर्थमंत्री म्हणून शपथ कधी दिली जाणार आहे? अर्थमंत्रीपद सुनेत्रा पवारांना दिलं गेलं नाही, कारण तोंडावर आधीच अधिवेशन होतं आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा होता. सुनेत्रा पवारांना तो लगेचच्या लगेच शक्य झाला नसता, म्हणून तात्पुरती जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. आता अधिवेशनही होऊन गेले. मग जी जागा, अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री पद दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना केलं, गटनेते पद दिलं गेलं. या सगळ्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांना दिल्या, तर अजित पवारांकडे असणारं अर्थ खातं अजूनही सुनेत्रा पवारांकडे का दिलं गेलं नाही, हा प्रश्न विचारावा नाही का? इथे घेऊयात 1 मिनिटांचा ब्रेक. युद्धांच्या परिणामांमुळे अनेक लोकांचं आयुष्य जे आहे ते आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झालंय. आणि यामुळे अनेक लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की आपले उत्पन्न कसे वाढवावे. म्हणून मी तुम्हाला एका उत्तम ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केटिंग हे API नोंदणीकृत आहे, जे भारतात वेगाने वाढते. मार्केटवर अथवा खाली तुम्ही ट्रेडिंगद्वारे चांगले इन्कम मिळवू शकता. आणि त्यांच्याकडे एक्सपर्टची एक टीम आहे, जी तुम्हाला पर्सनली कॉल करून तुमच्यासाठी कोणते पर्याय फायदेशीर ठरतील यावर मार्गदर्शन करेल. तर चला पाहूया त्याचा वापर कसा करायचा. मी येथे एक पिन टाकून लॉग इन केले. फक्त फॉलो ट्रेडवर क्लिक करा. हे तुम्हाला बाजारातील फायदेशीर ट्रेंड दाखवते, जे तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो करू शकता. होय, तुम्ही येथे अगदी कमी गुंतवणुकीच्या रकमेने ट्रेडिंग सुरू करू शकता. तर इतर ॲप्सवर तुम्हाला गुंतवणुकीसाठी 3 पट अधिक पैशांची गरज असते. यात एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर देखील आहे, जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवते. जेव्हा एखादा ट्रेड तोट्याच्या पातळी पोहोचतो, तेव्हा तुम्हाला जास्त नुकसान होऊ नये म्हणून तो ट्रेड आपोआप थांबवला जातो. आणि त्यांचे ब्रोकरेज देखील या क्षेत्रातील सर्वात कमी ब्रोकरेजपैकी एक आहे. बघा, नफा हा ट्रेंडनुसार वाढत होता. मी कंटिन्यूवर क्लिक केलं आणि बस झालं. इतक्या कमी वेळामध्ये एखाद्या दिवशी सहसा नफा बुक केला. तुम्ही ही संपूर्ण सुविधा नव्याने रुपयांमध्ये लाईफटाईम वापरू शकता. तुम्ही येथे सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या सर्व कमोडिटीमध्ये सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत अगदी सहजपणे ट्रेड करू शकता. मार्केट पुढील काळात तुम्हाला मोफत शिफारस देखील देऊ शकते. बघा, लोकांनी आधीच एका दिवसात 11,850, एका महिन्यात 70,000 ॲसेट आणि एका वर्षात 5,03,940 फूट कमावला आहे. आणि मार्केटमधील या प्रॉफिटवर कोणतेही चार्जेस आकारत नाही. मार्केट फुल शॉपचे आत्तापर्यंत 20 लाखाहून अधिक डाउनलोड झालेत. मग घाबरण्याचं कारण काय? व्हॉट्सॲपमध्ये आहे आणि कमेंटमध्ये देखील पूर्ण केलेले आहे. जा आणि आत्ता लगेच मार्केटवर पहा. असे अनेक प्रश्न आहेत जे भाजपने अजूनही गुलदस्त्यात ठेवले. या प्रश्नांवर कुणी बोलतही नाही आणि कुणाला बोलून दिलाही जात नाही. त्यामुळे या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या बारामतीला चांगल्याच खटकतात. विशेष करून बारामतीतील फायर प्रकरण तर आणखीनच गाजले. काँग्रेसने शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अट एकच ठेवली होती. ती म्हणजे अजित पवारांचा घातपात की अपघात याबाबत महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा. आम्ही लगेच आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतो. मेसेज पोचवला होता की लोकसत्तेत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांचा घातपात झालाय की अपघात झालाय याबाबतची आहे त्या. त्यांची ताकद वापरून कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करून घेऊ शकतात. मात्र तसं ही सुनेत्रा पवार करत नाही. मग फक्त मतलब पुरतं हे आपल्याकडे येतात का? असे प्रश्न तयार करून दिले गेले होते. शरद पवारांना शेवटच्या क्षणी विश्वासात घेतलं गेलं नाही. 8 टर्म आमदार होण्याचं रेकॉर्ड अजित पवारांना कायम ठेवता आलं ते शरद पवारांच्या आशीर्वादाने. शिवाय ठेवता आलं असतं का? टाइमलाईन बघितली तर रोहित पवारांच्या आरोपानुसार अजित पवार जाण्या अगोदर 2-3 महिने आधीच अजित पवारांचे सूत्र भाजपपासून वेगळे व्हायला सुरुवात झाली होती.
मग त्यातच केले गेलेले स्टेटमेंट, तुझ्या बाबांपेक्षा माझा काकाला मोठा आहे, आम्हीही काकांच्या आशीर्वादाने चालतो. आणि एकंदरीत शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी. आता तर तटकरे यांनी हे मान्य केलं होतं. विलिनीकरणाची चर्चाही अंतिम टप्प्यात आलेली होती. मात्र दादा असताना असे विलिनीकरण आणि दादा नसताना असे विलिनीकरण खूप वेगळं होणार होतं. आणि म्हणून विलिनीकरणबाबत काही घडलंच नाही, किंवा विलिनीकरणबाबत कुणीही बोलत नाही असा मेसेज तटकरे यांनी जवळपास 1 महिना पोहोचवला. आता 2-2.5 महिने होत आलेत. मात्र तरीही सुनेत्रा पवारांना अर्थखातं कधी दिलं जाणार यावर कोणीच बोलत नाहीये. त्यामुळे अजित पवारांच्या मंत्र्यांनी आणि बारामतीकरांनी सुद्धा आणखी एक गोष्ट लावून धरली पाहिजे की दादांची जागा जर सुनेत्रा पवारांना द्यायची तर ते अर्थखातं सुद्धा सुनेत्रा पवारांकडे द्या. मग बघूयात महायुती म्हणून किती लोक कसे लढतायत. ज्या बारामतीत अजित पवार हे स्टार प्रचारक होते, आज त्या बारामतीत स्टार प्रचारक म्हणून भाजपनं घुसखोरी केलीये. इकडे व्हाण चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गोपीचंद पडळकर, ज्यांनी नेहमीच अजित पवारांना विरोध केला, त्यांनाही बारामतीत घुसवलं जातंय. लक्षात घ्या, बारामती मिळवण्यासाठी याआधी अमित शहांनी बारामतीमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. पवारांनी त्यांच्या 50 वर्षांच्या राजकारणात केलाय का असा प्रश्न बारामतीकरांना विचारला होता. त्यावेळी शहांनी पवारांना नेस्तनाबूत करा, त्यांना उघडं पाडा अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आता त्याच बारामतीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी धडकते. याचा अर्थ एवढे 3-3.5 वर्ष काढून घेतले जातील आणि त्यानंतर बारामतीत दुसरी फिल्डिंग लावली जाईल. अजित पवारांनी बोलण्याच्या ओघात म्हटलं होतं, सुप्रिया सुळे आणि पुढे सुनेत्रा पवारांना उभं करणं हा माझा निर्णय नव्हता, तर तो भाजपचा अप्रत्यक्षपणे निर्णय होता. हा मेसेज पोचवला होता. अर्थात बारामती काहीही करून ताब्यात घ्यायची यासाठी आतापासूनच लावली गेलेली ही फिल्डिंग तर नाही ना. या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण